मोहिनी, 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 मी तुझ्याशी बोलतोय. बोल. आत्ता डायनिंग टेबलवर खाल्लंस ते आवरायचं कोणी? काय? तू खाल्लंस ती प्लेट तशीच पडून आहे तिकडे. खाणंही उघडं टाकून आलीस तू. ते आवरायला कोणी नोकर येणार आहे का? मी उठले की आवरेन. आणि तुला जर त्याचा एवढाच त्रास होत असेल ना तर तू स्वतः जाऊन आवर. समजलं? बरं, सुधाई यायच्या आत आवर. समजलं? तू दादागिरी काय करतोयस? हे बघ, मला या सगळ्या गोष्टींची सवय नाहीये. मी उचलीन, पण तू कटकट करू नकोस. मला मान्य आहे मोनी की ही सगळी कामं करण्यासाठी तुमच्या घरी नोकर चाकर असतात, पण इथे तसं कोणी आहे का? अरे म्हटलं ना मी उचलीन म्हणून. घरात खायला होतं ना, बाहेरून आणायची काही गरज होती? सुधाईला विचारलं होतंस तू? एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला कुणाचीही परमिशन घ्यायची गरज नाही. मोनी, ते तुमच्या घरी, या घरची शिस्त वेगळी आहे. मग ती तू पाळ, मला सांगू नकोस. बस हा मोनी, उगाच मला जास्त बोलायला लावू नकोस, नाहीतर काय करशील तू? जाऊन सुधाईला सांगशील ना? बोल, काय करेल सुधाई? मला ओरडेल, बोलेल. तुला आनंदच आहे ना? जा सांग तिला. अगं मोनी, मोनी प्लीज रडू नकोस ग. अगं मला माहिती आहे सुधाईला सांगून काही उपयोग होणार नाही. ती तुझीच बाजू घेणार आहे, पण तू तिच्यासमोर रडलीस तर ती माझ्यावर रागवेल. प्लीज मोनी. नको धनुनाथ, बोल तू. नाईलाजाने इथे राहायला आले ना. तू बोल. मी आल्यापासून बघते तू असाच वागतोयस माझ्याशी. अगं मोनी, मोनी माझं ऐक. मोनी, शांताबाई. काय? शांताबाई, मी काय म्हणत होतो, मगाचपासनं मी काय म्हणतो आता बोला ना काय ते नाना. उठल्या का बाई? नाही अजून, आणि मी अभि नाही गेले उठवायला. झोपू दे. पहा बरं, नाही तर मग रागवते आज उठवलं का नाही म्हणून. शांताबाई उठल्या बहुतेक. काय होतं बाई? डोकं खूप गरगरतंय ग. त्या रायकर बाईंच्या औषधांचा काही परिणामच होत नाही. पोटात सुद्धा खूप दुखतंय. उलट्या व्हायचं वाटतंय का सारखं. मी जरा डोकं चेपून देऊ का? मला जरा बाथरूम मध्ये घेऊन जा प्लीज. मी येते. काही खरं दिसत नाही. डॉक्टर बदलायला हवा. ते मागावून, पण हे म्हणतो हे लक्षण कशाचं? म्हणजे तुला माहित नाही शांताबाई, टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये बाईवरती बळजबरी झाल्याचं सांगितलंय. अरे देवा, आता हे नवीन लफडं तर नाही ना? तीच मला भीती वाटते. डोकं दुखणं, पोटात दुखणं, उलट्या आणि काय. नाना तुम्ही जा. हा या बाई, मी तुमच्यासाठी चहा आणते. हा नाना काय म्हणत होते? काय नाही, ते भाजी कोणती आणू हे विचारायला आले होते. तुम्ही आराम करा, मी बघते सगळं. मी चहा आणते तुमच्यासाठी. आई,
काय ग झोपली नाहीस अजून तू? आपण आपल्या घरी कधी जायचंय? हे काय अचानक आलंय? मला आपल्या घरी जायचंय. मग हे काय परक्यांचं घर आहे? इकडच्या लोक तर ओळखत नाहीस का तू? हे बघ आई, कितीही झालं तरी आपलं घर ते आपलंच घर ना. काय झालंय? सुधाई रागावली आहे? नाही नाही, ती जरी रागावली असली तरी चूक तुझीच असणार आहे, त्यामुळे तू मला तिची कंप्लेंट सांगूच नकोस. नाही, सुधाई मला काहीही बोललेली नाही. मग काय झालं? तनुशी भांडण कशावरून? आई, तो सतत माझ्यावरती दादागिरी करतो ग. मला नाही आवडत ते. हे कर, ते करू नको, अशी वाग, तशी वागू नकोस. हे बाहेरनं खायला का आणलंस? पैसे किती खर्च केले? सुधाईला विचारलंस का? शेवटी मी त्याला सरळ सांगितलं, हे बघ तनू दादा, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मला कुणाचीही परमिशन घ्यायची गरज नाही. हे असं बोललीस तू? हो आई, मी तुला सगळं खरंच सांगते. तू आणि बाबांनी कधी मला मी खर्च केलेल्या पैशाचा हिशोब मागितलाय का? कधीच नाही. म्हणजे बरोबर होतो का चूक होतं काय माहित. पण मुनी, आकांक्षा मावशी अचानक बंगलोरला गेल्यामुळे तनू जरा चिडचिडा झालाय. तू त्याला समजून घे ना थोडं. अगं आई, पण ह्याचा राग त्याने माझ्यावरती का म्हणून काढायचा? मान्य आहे मला की त्याला माझ्यापेक्षा जास्त कडक शिस्तीत राहायला लागले आकांक्षा मावशीच्या, पण म्हणून ती शिस्त मी पाळावी असं नाहीये. मोनी, आईने आपल्याला इकडे कशा करता आणलंय? बाबा गेल्यानंतर आपल्याला त्यांची जास्त आठवण येऊ नये, त्यांचं दुःख कमी व्हावं म्हणून. बरोबर आहे. मग एवढं कळतंय ना तुला, मग ऍडजस्टमेंट करायला काय प्रॉब्लेम काय आहे तुला? बोल आता, तूही मलाच बोल. मला माहिती होतं या सगळ्याचा शेवट माझ्याच वरती उलटणार आहे म्हणून. मोनी, असं अजिबात नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तनू आणि तू भांडू नका. मला हे माहितीये की तनूची आणि तुझी दोघांची लाईफस्टाईल खूप वेगळी आहे, पण मग म्हणून तनू तुला काही बोलला तर इतकं रागवण्यासारखं काही झालेलं नाही, कळलं? आई, हे सगळं तू त्याला सांग ना. सांगशील? हो नक्कीच सांगेन. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्यातली एकही गोष्ट सुधाईच्या कानावर जाता कामा नये, कळलं? इतकं रडण्यासारखं मोनी काही नाहीये. झोप आता. अगं पण आई, माझं मोनी झोप, आणि आधी डोळे पुसते. झोप, चल झोप. शांताबाई, अशा काय बसलात? जेवून झालंय ना? झोपायचं नाही का? आता बाईसाहेब जेवल्या नाही तर मी कशी जेवणार नाना? तेही खरंच आहे म्हणा. नाना, तुम्ही घ्या थोडंसं खाऊन काहीतरी. आणि भाईसाहेबांना? अहो, खूप आग्रह केला त्यांना जेवायचा, पण त्या काही खायलाच तयार नाहीये. जरा काही खाल्लं ना की उलटूनच पडतंय त्यांना. काय होणार काय माहिती. मग त्याला दूध तरी द्या. अहो, तेही दिलं, पण त्या काही घ्यायलाच तयार नाहीये. आपण तरी किती काळजी करणार? मग आपण असं करूया का, आपण त्यांना जाऊन सांगूया? नको, आता झोपल्यात त्या, आणि आता आपण उठवायला गेलो ना तर परत रागावतील आपल्या अंगावर. शांताबाई, हे असं किती दिवस चालणार आहे? ना, खरंच बाईसाहेबांच्या बाबतीत असं काही घडलं असेल का? आता ते मी तरी काय सांगू? एक तर त्या देवाला माहिती, नाहीतर बाईसाहेबांना माहिती. पण गावात एवढी चर्चा चालली आहे, एवढी बोंबाबोंब चालली आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं असणार.
शांताबाई, बाईसाहेबांच्या मुंबईहून आई येणार होत्यात ना, असं तुम्ही म्हणाला होता. म्हणजे नक्की कधी येणार ते माहिती नाही मला. त्या दिवशी बाईसाहेब फोनवर बोलत असताना वरवर ऐकत होते मी. नाही, ते आलं तर चांगलं होईल. वय आपली काळजी थोडी दूर होईल. बाईसाहेबांना सावरायला, त्यांची काळजी घ्यायला कोणतरी मोठं माणूस हवं होतं ना घरात. हो, आईसाहेब आल्या की बरं होईल. नाहीतरी बाईसाहेब आपलं काही ऐकत नाहीत, काही खात नाहीत, पित नाहीत. ते आल्या त्यांचं ऐकतील, त्या त्यांची काळजी घेतील आणि त्यांनाही बरं वाटेल. त्यांची तब्येत बी सुधारेल नाही. हो, ते जाऊ दे नाना, रात्र खूप झाली. तुम्ही जास्त जागरण करू नका. मी तुम्हाला जेवायला वाढते. चला, नाही तर उगाच तब्येतीला त्रास होईल ना तुमच्या. आणि बाईसाहेबांचं काय? अहो, बाईसाहेब उठल्या की मी आणि बाईसाहेब दोघी घेऊ जेवण. तुम्ही काही काळजी करू नका. चला. आणि नाना, गावात लोक काय बोंबाबोंब करतात, काय चर्चा करतात, त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपल्याला माहिती आहे ना आपल्या बाईसाहेब कशा आहेत त्या. हो, खरंच बाईसाहेब चांगले आहेत. माझं मन सांगतंय असं काय बी घडलं नसेल त्यांच्या बाबतीत. लोक उगाच बोलतात. जाऊ दे, तुम्ही चला जेवायला. जेवायला वाढते मी तुम्हाला. चला. चल. शैतान नींद से जागने वाला है. खौफ और दहशत का जाल बिछ रहा है और हमारे बचने की संभावना खत्म होती जा रही है. मौत. अरे काय रे, काहीतरी एक धडपड बघू देत ना. जे पाहण्यासारखं असेल ते बघूया. Sound of music. आई बघितलंस ना कसं बोलतोय हा? भांडू नका. तनू, ए तनू, दे रे बाबा तुला रिमोट दे. भांडू नकोस इथे. घे बाई, नाहीतरी मला झोपायलाच जायचं. खास आपके दोपहर के काय तू काय करतेस आता? काय चाललंय तुझं मोनी? Mark Boucher in there. He's a fighter, that's for Madhu. sure. He dished out. अजून एक चॅनल. It's like a Adun, real Adun. heavyweight. काय bout. अक्षताची बातमी होती ना? हा हा. गावोगावी शेतकरी मेळावे आयोजित करणाऱ्या श्रीमती अक्षता जोशी त्यांच्या या मेळाव्यामुळे बऱ्याच लोकप्रिय झाल्या आहेत. मात्र 8-10 दिवसापूर्वी मेळाव्यानंतर श्रीमती जोशी ज्या सरकारी बंगल्यावर राहत होत्या तिथे काहीतरी गैरप्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जातो. मुनी आवाज मोठा कर. तिथे अपरात्री घुसलेल्या एका अज्ञात इसमाने श्रीमती जोशी यांच्याशी गैरवर्तन किंवा त्यांच्यावर अतिप्रसंग केला असावा अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. श्रीमती जोशी यांनी याबाबत पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला असून स्थानिक पोलिसांनीही मौन पाळल्याचं दिसून येत आहे. राव, आधी कुजबूज होतीच, मग गावात चर्चा सुद्धा सुरू झाली आणि आता टीव्ही वाले सुद्धा बोंबा मारायला लागलेत. अहो, एवढं सगळं होऊन तुम्ही कसे काय शांत बसलाय? कारण आम्ही तुमच्यासारखं घाबरत नाही हर्या शेठ. अहो राव, तिच्यावर अतिप्रसंग झाला असावा अशी हाकोटी मारली जाते चारी बाजूला. अशाला बाईचीच बदनामी होणार, काळजी करू नका तुम्ही. आणि समजा तिने उद्याला तुमचं नाव घेतलं तर? कशावरून? अहो राव, तुम्ही काय काय केलंय, काय काय बोललाय हे ठाऊक आहे मला, आणि तुम्ही मलाच विचारताय. काय हर्या शेठ, आम्ही आमचं दोस्त म्हणून तुम्हाला सगळं सांगितलं. हे जर उद्या कुठं बाहेर कोणाला कळलं ना तर तुमच्या नरडीचा घोट घेऊन लक्षात ठेवा. माझ्या वय वय तुमच्या. आणि बघा, या झालेल्या प्रकरणाशी आमचा काय बी संबंध नाही. आणि समजा उद्या बाईनी आमचं नाव जर कुठं घेतलंच तर तुमचं काय खरं नाही अरे शेठ. अहो पण मी काय बोलतोय, मी ते प करू नका.
पण गाढवासारखं कुठं बरळत बी बसू नका. म्हणजे तुम्ही बी शेप आणि आम्ही बी शेप. कसं काय होत नाही हऱ्या शेठ, काय होत नाही, कशाला काळजी करताय. चला प्या. एक शेवटचं विचारू करावं. समजा तिने उद्याला तुमचं नाव घेतलंच तर काय करणार? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला देणं भाग आहे हऱ्या शेठ. समजा उद्या तिने आमचं नाव घेतलं तर आम्ही सांगू आम्ही गेलो होतो गावाला आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला. कुलदैवताच्या दर्शनाला? हसतो काय रे? अरे साक्षी पुरावे आणून उभे करू आम्ही. होत नाही तुझ्यासारखं आम्ही, आणि घाबरत तर मुळीच नाही. आणि काय? आणि कुठं काय? आणि काय नाही. या हॅलो. अक्षता, आई. तू जागी आहेस ना अजून? हो, तुझा फोन येईलचं वाटलं होतं म्हणून. बाळा, तब्येत कशी आहे तुझी आता? फारशी बरी नाही आहे. आणि हे टी व्हीवाले पेपरवाले जो काही गदारोळ उठवत आहेत त्यामुळे ती फारशी बरी असणं शक्यही नाही आहे ना. आजच्या संध्याकाळच्या बातम्या बघितल्यास तू? काय बघायचे त्यात? नवीन काय असणार आहे त्यात? नाही, ह्या प्रकारावर विधानसभेतही म्हणे चर्चा झाली. उलटसुलट प्रश्न विचारले गेले. छान. म्हणजे आता आणखी काही वाभाडे निघायचे बाकी राहिले नाही आहेत. पण अगं हे सगळं प्लीज ऐक, प्लीज निघा तू तरी. हे असं काय झालं, कसं झालं, हे सगळं कधी घडलं, हे असले प्रश्न विचारू नकोस प्लीज. बाळा, आर यू ऑल राईट? नो नो, आय एम नॉट. सगळीकडे बोललं जातं, ज्याची गावातल्या चव्हाट्यापासून ते लोकसभेपर्यंत चर्चा चालू आहे, असलं काही झालेलं नाहीये ग. माझं कोणी ऐकूनच घेत नाही. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही. त्यांना हवी तशी उत्तरं दिली नाहीत. अशा शांत राहण्याचाही वेगळाच अर्थ लावतायत ग ते. अक्षता, रडू नकोस बाळा. ए, रडू नकोस ग. काय करू? सांग ना, मी काय करू? तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ग. तुझ्या चिंकीवर विश्वास ठेव ग. ठेवशील ना? तू ठेवशील ना विश्वास? बोल ना काहीतरी. प्लीज बोल ना काहीतरी.